हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल आदिती लाईफस्टाईल. तर चला, पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला दाखवलं माझं स्किन केअर रुटीन आणि मला कोणतं सनस्क्रीन खूप छान आवडलेलं आहे. खूप युजफुल अशा आणि खूप इफेक्टिव्ह अशी 2 प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले. त्याचा मला खूप छान असा म्हणजे रिझल्ट आलेला आहे. तर त्याच्यातलाच पार्ट 2 आहे हा. हेअर केअर तुम्हाला दाखवायची राहिली. हेअर ग्रोथसाठी मी काय करते. तर हा व्हिडिओ जर त्याच्यामध्ये ॲड केला असता तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता. त्यामुळे मी हा त्याच्यामध्ये ॲड केला नाही. तर चला, हे आता आजू स्कूलवरून आली होती आणि तिच्यासाठी मी मुगाची भाजी आणि चपातीकडे गरम करून देत आहे. तर ह्याच्या आधीचाच पार्ट, ह्याच्यातला हा दुसरा पार्ट आहे. तर दोन्ही पार्ट एकत्र केल्यास खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे म्हटलं वेगळे वेगळे करूया. तर चला, इकडे आदूला दिले गरमागरम चपाती भाजी आणि आज मी तुमच्यासोबत करणार आहे माझं हेअर केअर रुटीन. म्हणजे केसांसाठी पण मी कशा प्रकारे काळजी घेते आणि माझे केस मी एवढे कट केलेले असताना सुद्धा माझे एवढ्या दिवसात कसे केस वाढले ते एकच टोनर आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याची पूर्ण फुल जे मी कशा प्रकारे बनवते ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी त्याचं व्हिडिओ डिटेल्समध्ये दाखवलेला आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कशा प्रकारे बनवते. त्यामुळे फक्त 2 वस्तू वापरून मी हे टोनर बनवले नाही. ह्याचा मला खूप 100% रिझल्ट आलेला आहे. केस खूपच छान झालेले आहेत. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच्यामध्ये सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे. हेच बघू शकताय. महत्वाचे म्हणजे हेअर छान असे दाट झालेले, दाट. तर आजचा फक्त व्हिडिओ आपला स्पेशल स्किन केअर आणि हेअर केअर होते. सकाळी स्किनचं सगळं दाखवून झालेलं आहे. तर आजचा फक्त व्हिडिओ स्किन केअर हेअरसाठी आहे. घरातली कामं काय होतच राहतील. डेली रुटीन मी काय दाखवणार दररोज तुम्हाला माझं पटपट कामावर. तर माझे तुमच्या खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे. तर ह्याच्या आधी पण डिटेल्समध्ये त्या टोनरवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. कुठला हेअर सिरम म्हणा, टोनर म्हणा, काही म्हणा. ते टोनर बनवल्यानंतर केस बघू शकताय. तर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही तिरुपतीला गेलो होतो. तिथे मी थोडे तिरुपतीमध्ये केस कंपल्सरी द्यायचे असतात, तुम्हाला माहिती आहे. तिथे मी दिले होते आणि तिकडून आले आणि तिथे असे केस घेतात डायरेक्ट कट करून. मग ते थोडे वाकडे तिकडे झाले होते म्हणून मी पार्लरमध्ये गेले आणि एकसारखी लेंथ करायला गेले. तर माझे थोडे जास्तच केस कट झाले होते. तर ऑलमोस्ट माझे एकदम आधीचे व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर केसांची तुम्हाला माझ्या ग्रोथ दिसेलच. तर एकदम कमी झाले, एवढे कमी झाले असतील. एवढे कमी झाले होते लेंथ करण्यासाठी, फक्त खाली यू शेप करण्यासाठी. तर बघू शकता आता इतके केस आलेले आहेत. खूप लेंथ कमी झाली होती. मला खूपच वाईट वाटलं होतं. मला थोडेसे कट करायचे होते, पण ते पार्लरमध्ये काय जादू आहे काय माहीत, केस कट करायला गेल्यानंतर जरा जास्तच कट होतात. आजपर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे. तर खूप कट झाले. मला वाढवायचेच होते, पण असू दे म्हटलं. आता केस आहेत ते कट होणार, वाढणार, ह्या गोष्टी होतच राहणार. ते कसे वाढायचे बंद होणार नाही असे नाही. मग त्यासाठी मी मस्त जे टोनर पहिला यूज करत होते, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवलेलं कसं यूज करायचं. तर तेच मी असं बनवून ठेवलेलं आहे. आता ऑलमोस्ट केस माझे इतके आलेले आहेत, बघू शकता. पाठीमागे दाखव, एवढे केस आलेले आहेत. तर ते टोनर हे बघू शकताय. हे टोनर हे कसं बनवायचं आहे, खूप फेवरेट आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. ज्यांना केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे. मला तेल लावायला आवडत नाही. फक्त मी आठवड्यातून एकदाच शनिवारी संध्याकाळी तेल लावते, जेव्हा मी रविवारी हेअर वॉश करणार असते तेव्हा. तर म्हणून मला ही गोष्ट आवडते. मी फ्रीजला स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा हवं तेव्हा मी हे केसामध्ये स्प्रे करते. खूप इफेक्टिव्ह टोनर आहे. एकच गोष्ट तुम्हाला ऑनलाईन मागावी लागते, ते म्हणजे रोजमेरी. आणि हे रोजमेरीचा टोनर तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर 150, 200, 250च्या अशा रेंजमध्ये कंपनी वाईज आहे. तर मी घरी बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून काय ऍड केलेलं आहे मी ह्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ दाखवणार नाही. फक्त तुम्हाला लेंथ दाखवली केसांची केवढी झालेली आहे. खूप कमी झाले होते माझे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण जाऊन चेक करू शकता माझे. तर ऑलमोस्ट माझे केस एवढे वाढलेले आहेत, एवढे खूप कमी, शोल्डरपर्यंत म्हणता येईल एवढी लेंथ झाली होती माझी. मी आता खुश आहे. केस पण वाढलेले आहेत, छान वाढले. पण वाढणं पण खूप खूप महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर ते असे सिल्की शायनी असे बघता असेल त्या केसावरती एक चकाकी पाहिजे. असे रफ डल केस काही उपयोगाचे नसतात. तर ह्या सगळ्याच माझ्या केसांच्या वरती सगळंच आहे. कुठे फाटे फुटलेले नाहीत, किती शाईन आहे केसात. बाहेर वातावरण ढगाळ झालेलं आहे तरी सुद्धा केस शाईन करत आहेत. तर आजचा व्हिडिओ हेअर्सवरची जास्त डिटेल्स नाही, कारण ह्याचा मी हेअर्सवरची डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त एक वस्तू तुम्हाला विकत घ्यावी लागणार आहे, त्याची पण मी लिंक देते, रोजमेरीची. तर हे खूप खूप इफेक्टिव्ह आहे, नक्की ट्राय करा. अजून हेअर ग्रोथ होईल तुमच्या समोर. आज पण दाखवलेलं आहे मी हे वापरते म्हणून हे कंटिन्यू चालू ठेवले मी. तर अजून किती हेअर ग्रोथ होते हे तुमच्या समोर दिसणारच आहे.
तर हे कसं अप्लाय करायचं आत्ता म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही करायचं. आपण काय दररोज तेल केसांना लावून बसत नाही, मला तर अजिबात तेल लावायला आवडत नाही, फक्त मी एकदाच लावते तुम्हाला सांगितलं. तर आता हे माझे केसांच्या वरती ऑइल नाही आहे. मस्त गॅस इकडं ह्या स्प्रेच्या बॉटल 10-20 रुपयाला मिळतात. फक्त मुळांच्या मध्ये स्प्रे करून घ्यायचं आहे. स्प्रे करायचं छानपैकी आणि बोटाने मसाज करायचा आणि केस असे बांधायचे वरती. झालं, इतकी सोपी त्याची पद्धत आहे. छान असं केसांच्या वरती बांधल्यानंतर ते मस्त ऑइलपेक्षा पाणी जे आहे ना ते केसामध्ये फास्ट मुरतं. ऑइल मुरायला थोडा वेळ लागतो. हे टोनर लगेच 10-15 मिनिटात केसामध्ये ॲब्झॉर्ब होतं. ही क्रिया फास्ट झाल्यामुळे हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. तेल मुरायला थोडा भरपूर वेळ लागतो, पण पाणी त्याच्यामध्ये ॲड आहे, त्यामुळे पाणी फास्ट मुरताना लगेच प्रोसेस त्याची चालू होते. तर माझं खूप फेवरेट आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बघू शकता, हेअर बघा, ग्रोथ बघा. आणि मागचे व्हिडिओ पण जाऊन बघा, किती लेंथ कमी झाली होती. एवढी लेंथ होती एवढी, आता एवढे खाली आलेले आहेत केस. खूप इफेक्टिव्ह म्हणून मला जे रिझल्ट आलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत मी. त्यामुळं ट्राय करा, नक्की ट्राय करा. ओके. माझे केस असे छान असे सिल्की होते. आता असे केस वॉश केल्यासारखे तुम्हाला दिसत आहेत. तर भरपूर असं टोनर अप्लाय केलेलं आहे. जस्ट आता बघू शकताय, ही बॉटल मी एवढी भरून करते, त्याच्यातलं मी हे 3 वेळा वापरते. म्हणजे आतापर्यंत 2 वेळा वापरलेलं आहे, आता हे 3रा टाईम मी वापरणार आहे. आणि आत्ता जस्ट हे वापरलेलं आहे, आता हे 3ऱ्या टाईमला मी वापरते. तर मस्त असं केस वॉश केल्यासारखे वाटतात. आता हे मस्त केसामध्ये लगेच ॲब्झॉर्ब होतं, पाणी असल्यामुळे केसामध्ये लगेच मुरतं, त्यामुळे हेअर ग्रोथची क्रिया जी आहे ती फास्ट होते. तुम्ही रोजमेरी वॉटर, रोजमेरी भरपूर असे ॲड बघत असाल भरपूर अशा ॲपवरती, तर हेच ते आहे. पण ह्याची रेसिपी मी तुम्हाला आत्ताच सांगते. तर ह्याचं सांगते मी तुम्हाला. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रोजमेरी असतात, त्याची पण लिंक देणार आहे खाली, जाऊन तुम्ही मिशोवरून शॉप करू शकताय ती. तर रोजमेरी त्याच्यामध्ये 1 चमचा आणि मेथी दाणे, हे सगळ्यांना माहिती आहेत. हे 2 चमचे, 1 चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा रोजमेरी, हे 2 घटक घेतले. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आणि पाण्याचा अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत मी ते पूर्ण ह्याचा अर्क उतरेपर्यंत उकळून घेतलेला आहे. उकळून घेतल्यानंतर हे असा कलरचं आपल्याला ते टोनर मिळतं. ते गाळून ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवते स्टोअर करायला. जेव्हा लावायचं असेल तेव्हा 10-15 मिनटं बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला आणून मी हे अप्लाय करते. तर रोजमेरी आणि मेथीदाणा ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि रोजमेरी आणि मेथीदाणा ही खूप इफेक्टिव्ह रेमेडीज आहे. तर चला, छान असं अप्लाय करून घेतलेलं आहे, मस्त असा मसाज केलेला आहे केसांना आणि केस असे वरती बांधून ठेवलेले आहेत, जेणेकरून ते असं सुकावं लगेच. आजच्या व्हिडिओचं टायटल होतं आपलं स्किन केअर, हेअर केअर. आणखीन संतूर मॉम जर तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, क्वालिटी टाइम स्वतःला दिलाच पाहिजे. तर हे सगळं असं आपल्याला बसून फक्त काही न करता ह्या गोष्टी आपल्याला थोडे कष्ट घ्यावेच लागणार. त्यामुळे आपल्या व्हिडिओचं टायटल आजचं काय, संतूर मॉम होण्यासाठी हे केलंच पाहिजे. तर व्हिडिओचं टायटल हे टाकणार आहे म्हणून हे बोलूया म्हटलं मी तुम्हाला. संतूर मॉम होण्यासाठी मी हे करतेच. तर छान असा होता आजचा व्हिडिओ. स्किन केअर, हेअर केअर, क्वालिटी टाईम आणि संतूर मॉम होण्यासाठी काय करायचं, ह्या गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर केल्या. कसा वाटला व्हिडिओ, तुमच्या युजफुल असेल, तुम्हाला वाटत हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे किंवा आपल्या उपयोगाचा आहे, तर नक्की एक लाईक करा. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा आणि हे 2 टोनर तुम्ही घरी बनवा, वापरा, यूज करून मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडला. म्हणजे तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करा. कमेंट महत्त्वाचे आहेत खूप. मला कमेंट आल्या की तुम्ही माझ्याशी अटॅच आहात, हे मला म्हणजे समजेल की मी हे सगळं तुमच्यासाठी दाखवते, हे तुमच्यापर्यंत पोचले की नाही त्याची मला पोच पावती म्हणून माझ्यापर्यंत कमेंट पोचते. त्यासाठी कमेंट खूप महत्त्वाचे आहेत, मी नेहमी सांगत असते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा नक्की आणि कमेंट कंपल्सरी करा, जेणेकरून तुमचं आणि माझं नातं असं छान बॉन्डिंग होईल. आपले यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली म्हणजे ते आपलं एक फॅमिलीचं होऊन जातं. ते आपल्या कमेंटद्वारे आपल्याशी कनेक्ट राहतात. ते आपल्यामध्ये जे बोलणं होतं
आणि आपण एक फॅमिली म्हणून सगळे ह्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करत असतो. त्यामुळे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत, नक्की कमेंट करत जा. नेक्स्ट व्लॉगमध्ये असाच वेगळा छान विषय घेऊन डेली रुटीनचे व्हिडिओ मी जास्त माझी कामं वगैरे दाखवत बसत नाही, कारण घरातल्या बायकांना तीच कामं असतात आणि मोबाईलवरती येऊन तीच कामं तुम्ही बघणार. मग तुमचा उपयोग काय हातामध्ये मोबाईल घेऊन? ह्या गोष्टी जर तुम्हाला वेगळ्या नवीन तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर त्याचा तुम्हाला फायदा आहे ना. भांडी असणं, कपडे धुवायची, फरशा पुसणे हे बघून तुम्ही तेच करून जर एक थोडा वेळ अर्धा तास तुमच्या हातामध्ये मोबाईल घेऊन बसत असाल आणि तुम्ही करताना बघत असाल तर तुम्ही बोर होणार की नाही? तर असे युजफुल तुमच्या माहितीचे ज्या गोष्टींचा मला फायदा झालेला आहे ना त्या गोष्टीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणखीन त्यामुळे मी अशी कामं वगैरे करताना जास्त व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे. कधीतरी एखादा दिवस करेन, कारण डेली रुटीन तेच असतं सगळ्यांचं कॉमन. सो चला, असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. आणि अजून मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय की मी कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवू, स्किन केअरवरती अजून कोणते कोणते प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवू, रिव्ह्यूज देऊ. तर चला, असे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकताय. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.